नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा तुमचं स्वागत आहे एनरोल इंजिनिअरच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे 11th एप्रिलची जी एम-एस-टी सी-ई-टीचे स्टुडंट्स आहेत त्यांची जी एक्झाम होती, तर ती सेकंड शिफ्टचे जे पेपर आहेत, तर त्याचे क्वेश्चन्स आपल्याकडे आलेले आहेत आणि आपण ते डिस्कस करणार आहोत. तर हे व्हिडिओचं तर हे जे क्वेश्चन्स आहेत ते ज्या मुलांसाठी इम्पॉर्टंट आहे, यांचा पेपर 13, 14, 15, 16 आणि सो ऑन या तारखेंना आहे. तर आपण चालू करूयात. तर पहिला क्वेश्चन तुम्ही पाहू शकता मॅथ्सचा. यामध्ये इंटिग्रेशनच्या चॅप्टरवर हा बेस होता क्वेश्चन आणि यामध्ये मेनली सबस्टिट्यूशन मेथडचा उपयोग करून याचा आन्सर काढायचा होता. सेकंड क्वेश्चन तुम्ही पाहिला तर लिमिट्सच्या चॅप्टरवर होता. लिमिट्समध्ये मेनली यामध्ये सीईटीचा जो पॅटर्न आहे तो सेट असतो आणि यात तुम्ही पाहू शकता जो डिफिकल्टी लेवल आहे तो याच बेसिसवर असतो की इंटिग्रेशनचा चॅप्टर झाला, त्यानंतर डिफरन्शिएशन, लिमिट्स या चॅप्टरवर मेनली फोकस केला जातो. जास्त वेटेज या चॅप्टर्सला असतं. त्यानंतर तिसरा क्वेश्चन तुम्ही जर पाहिला तर इकडे वेक्टर्सचा चॅप्टर आहे आणि याचा जो प्रोडक्ट असतो, वेक्टरचा प्रोडक्ट असतो त्यावर हा बेसिस क्वेश्चन होता. त्यानंतर नेक्स्ट पाहिलं तुम्ही तर लॉगॅरिथमिक इंटिग्रेशन हा जो पार्ट आहे हा इकडे कव्हर झालेला आहे. म्हणजे थोडक्यात पाहायला गेलं तर क्वेश्चनचा जो टाईप आहे तो तुम्हाला जर समजला तिकडे तर तुम्ही या क्वेश्चन्सला अटेम्प्ट करू शकता इझिली. जर तुम्ही प्रॉपर तुमचा स्टडी झालेला आहे आणि मॅथ्सचे जर टिपिकली तुम्हाला ज्या ज्या टाईप्सचे क्वेश्चन येतात ते जर तुमचे प्रॉपर तुमच्या हाताखालून गेलेले असेल तर हा एक्झाम किंवा हे जे पेपर्स आहेत ते इझी जाऊ शकतात तुम्हाला या ज्या अपकमिंग शिफ्ट्स आहेत. तर नेक्स्ट तुम्ही पाहू शकता यामध्ये आपल्याकडे क्वाड्रॅटिक रूट्सवर एक क्वेश्चन आलेला होता आणि त्यानंतर होता डेफिनाइट इंटिग्रेशनवर. यामध्ये मेनली हा फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन होता. हा जो तुम्ही पाहू शकता इकडं क्वाड्रॅटिक बेसिसवर 0 to k ची जी रेंज होती त्याला यामध्ये फॉर्म्युला बेसिसवर हा क्वेश्चन होता. जर तुमचं फॉर्म्युला पण तितकं अप टू डेट आहे फॉर्म्युला मॅथ्सचे तर तुम्ही हा क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. त्यानंतर येतो एरिया बिटवीन द कर्व्हचा क्वेश्चन. यामध्ये इक्वेशन दिलेलं आहे कर्व्हचं आणि तिकडून आपल्याला के ची व्हॅल्यू आयडेंटिफाय करायची आणि इकडे इझी लेवलचा क्वेश्चन आपण समजू शकतो याला, जो की आहे लॉजिक चॅप्टर मधला फर्स्ट चॅप्टर जो आहे आपला 12th चा. 2 क्वेश्चन त्यावर आले होते आणि या इझी लेवलचे हे क्वेश्चन्स होते. हा झाला पार्ट मॅथ्सचा. तर आपण आता केमिस्ट्रीचा पाहूया. तर तुम्ही पाहू शकता केमिस्ट्रीच्या ह्याच्यामध्ये एक क्वेश्चन आला होता, द नॉर्मल पीएच व्हॅल्यू ऑफ ह्युमन ब्लड इज. तर इझी लेवलचा क्वेश्चन होता आणि जे काही चॅप्टर होता बायोमॉलिक्युल्सचा तर यामधून हा क्वेश्चन आलेला. तर याचं सी ऑप्शन आपण इकडे आपल्याकडे याचे ऑप्शन्स पण आले होते योगायोगाने, तर आपण इकडे ऑप्शन पण दिलेले येतं आणि याचं सी ऑप्शन हे होतं. तर नेक्स्ट पार्ट असा की तर पॉलिमर चॅप्टरवर हा क्वेश्चन होता आणि ह्याचा आन्सर ब्युनॉच. ह्याचं ऍक्च्युअल आन्सर पण पॉलिमर्सवरच होतं. म्हणजे क्वेश्चन असा होता की हे जे ब्युनॉचचं जे फॉर्मेशन आहे ते कोणत्या बेसिसवर असतं, कोणत्या पॉलिमरवर डिपेंड असतं, तर याचा आन्सर पण पॉलिमरच होतं. त्यानंतर तुम्ही पाहू शकता अजून एक क्वेश्चन आहे केमिस्ट्रीचा. यामध्ये एम्बेडेड लिगांड हा विचारलेला क्वेश्चन होता आणि तुम्ही पाहू शकता याचा सी हे ऑप्शन बरोबर होतं. तर असा हा पार्ट केमिस्ट्रीचा होता. यानंतर अजूनही काही क्वेश्चन्स आहेत केमिस्ट्रीचे. त्यामध्ये कायनेटिक रिएक्शन सर्वात महत्वाचा चॅप्टर असतो, त्यावर 2 क्वेश्चन्स आले होते आणि इकडे पाहू शकता न्यूमरिकल बेसिसवर सुद्धा क्वेश्चन आले केमिस्ट्रीच्या ह्याच्यामध्ये. तर तुमचे फॉर्म्युला जर रिवाइज केलेले असले आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसाठी जर तुम्ही रेडी असाल तर तुमच्यासाठी हा पेपर इझी जाऊ शकतो. आणि त्यातली त्यात फर्स्ट शिफ्टचं अनालिसिस आणि सेकंड शिफ्टचं अनालिसिस हे दोन्ही इझी लेवलचं मानलं जाते आणि मुलांचे रिव्ह्यू आपण आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केलेले, तुम्ही ते जाऊन पाहू शकता. यामध्ये इझी लेवलचे शिफ्ट होत्या. त्यानंतर आपण आता वळूयात फिजिक्सकडे. तर फिजिक्सकडे आपल्याकडे मेनली क्वेश्चन्स या फॉर्ममध्ये नाही आलेले, पण आपल्याकडे वेटेज वाईज जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर हे काही चॅप्टर्स आहेत तुम्ही त्याकडे फोकस करू शकता या राहिलेल्या 2-3 दिवसामध्ये. तर तुमचा अटेम्प्ट असेल उद्या परवामध्ये तर इकडे तुम्ही पाहू शकता रोटेशनल डायनामिक, त्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, त्यानंतर केटीजी अँड रेडिएशन, थर्मोडायनामिक्स, सुपरपोजिशन ऑफ वेव्स. वेव्सच्या चॅप्टरवर जास्तीत जास्त फॉर्म्युला बेसिसवर क्वेश्चन येतात. खाली इकडे तुम्ही पाहू शकता अजून वेव्ह ऑप्टिक्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक हे 2 तर लावलेत. त्यानंतर इकडे नोट केलेलं आहे आपण 25 to 28 क्वेश्चन्स हे फॉर्म्युला बेसिसवर आलेत. म्हणजे तुम्ही इम्पॉर्टंट समजू शकता फिजिक्सचा जर पेपर तुम्ही अटेम्प्ट करताय तर मेनली तुम्हाला फॉर्म्युला रिवाइज करून जायचे आणि त्याचे न्यूमरिकल जर तुम्ही सॉल्व्ह केलेले असले मॉक टेस्ट वगैरेच्या या पार्टमध्ये तर तुमच्यासाठी इझी जाऊन जाईल फिजिक्सचा पेपर सुद्धा. तर असा हा पार्ट आहे सर्व पेपरचा. आपण फर्स्ट शिफ्टचा सुद्धा पेपर कव्हर केलेला आहे. तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही एनरोल इंजिनिअरच्या युट्यूब चॅनलला जाऊन पाहू शकता. आणि या व्हिडिओमध्ये जवळपास आपण बरेचसे क्वेश्चन्स आपण ऑलरेडी इकडे डिस्कस केलेले आहेत. याचबरोबर आपल्या पीडीएफ सुद्धा आहेत. म्हणजे अजूनही खूप सारे क्वेश्चन्स येत आहेत मुलांकडून, तुमच्याकडूनच येत आहेत आणि ते आपण एका पीडीएफ मध्ये अटॅच करून तुमच्यापर्यंत परत पोहोचवतोय. ज्या मुलांचा पेपर या बाकी दिवशी आहे 13, 14, 15, 16 तारखेला तर त्यांना याचा फायदा होईल. तर तुमच्याकडेही क्वेश्चन असतील तर आपल्याला डीएम करा आणि जर तुम्हालाही क्वेश्चन पाहिजे असतील म्हणजे 13, 14, 15 वाल्या मुलांना जर क्वेश्चन्सची
गरज असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलच्या बायोमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तिकडे जॉईन व्हा. तिकडे मेंटर्स आहेत त्यांना डीएम करा किंवा स्क्रीनवर आलेला जो नंबर आहे त्यावर तुम्ही डीएम केलं तर तुम्हाला तिकडून ड्राईव्हची लिंक येईल. तिकडे आपण सगळ्या पीडीएफ अटॅच केलेल्या आहेत. जर तुमचा पेपर लास्टचा दिवस असेल किंवा आपल्याकडे सेकंड अटेम्प्ट सुद्धा आहे सीईटीचा या वर्षी, तर या सेकंड अटेम्प्टसाठी सुद्धा तुम्हाला या फर्स्ट अटेम्प्टचे जेवढे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण एका ठिकाणी कलेक्ट करणार आहे आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचवणार आहे. तर याचा सर्वांना फायदा घ्यायचा असेल तर आलेल्या नंबर, स्क्रीनवर आलेल्या नंबर्सवर तुम्ही कनेक्ट करा. तिकडून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि तिकडून तुम्हाला ड्राईव्हची लिंक मिळेल. तिकडे एक पीडीएफ अटॅच केलेले असतील. तर याचा फायदा घ्या. आणि हे सर्व पाठ झाला जेव्हा आपला पेपर होतो त्यानंतर वाट पाहायची असते रिझल्टची. आणि रिझल्ट आल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आपली ही जी काही ऍडमिशन प्रोसेस आहे, म्हणजे आपण हा जो काही स्कोर केलाय, पर्सेंटाईल मिळवले, त्यानंतर जोपर्यंत आपल्याला इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळत नाही तोपर्यंतची जी ऍडमिशन प्रोसेस असते ती आपली एनरोल इंजिनिअरची टीम तुम्हाला गाईड करते. तर यामध्ये मेनली डॉक्युमेंटेशनचा पार्ट आपण कव्हर करतो. स्क्रिनिटी सेंटर्सचं व्हेरिफिकेशन जे असतं डॉक्युमेंटचं ते ऑफलाईन ऑनलाईन यामध्ये आपण डिस्कस करतो. त्यानंतर मेन ऑप्शन फॉर्मचा पार्ट येतो. तर त्या ऑप्शन फॉर्मच्या पार्टमध्ये ऑप्शन फॉर्म कसा फिल करायचा, कोणते कॉलेजेस असतात, प्रायोरिटी कशी, ब्रांच कोणती सिलेक्ट करायची. तर खूप मोठी आणि लेंदी प्रोसेस आहे ती आपण ब्रेकडाऊन करतो. इकडे तुमच्या सोबत सेशन्स होतात, तुमच्या पॅरेंट्स सोबत डिस्कशन होतं आणि त्यानंतर हे ऑप्शन फॉर्मचा पार्ट आपण बनवतो. तर या सर्व बॅचेसमध्ये एनरोल करण्यासाठी, काउन्सिलिंगच्या बॅचेसमध्ये एनरोल इंजिनिअरच्या एनरोल करण्यासाठी तुम्हाला अगेन डीएम करा, आपल्या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा किंवा आपली वेबसाईट आहे www.enrollengineer.com, तिकडे जाऊन सुद्धा तुम्ही 1-on-1 सेशन बुक करू शकता. तिकडे आपले पॅकेजेस आहेत, तिकडे तुम्ही चेकआउट करू शकता. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी फॉलो करा आपल्या इंस्टाग्राम पेजेसला, त्यानंतर आपल्या युट्यूब पेजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.